मला भूक लागून गेली होती गाइस खूप जोरात, म्हणून मी एक आंबा खातोय आता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अनुज मराठी। तर आज आहे संडे, तर त्याच निमित्ताने आज आपण आलेलो आहोत एका निसर्गरम्य जागेवर, जिथं देवाने निसर्ग भरभरून दिलेलं आहे। तर त्या हिल स्टेशनचं नाव आहे इगतपुरी। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे स्पॉट्स आपण इगतपुरी मध्ये फिरू शकतो, फिरण्यासारखे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, आता आपण रेल्वे डॅमच्या इथं आलेलो आहे। इथला परिसर तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे। मित्रांनो, हा रस्ता एका छोट्याशा गावात ज्याचं नाव ट्रिंगलवाडी तिकडे चाललाय। आता आपण पण तिकडे जाऊयात। मित्रांनो, आपल्याला जो समोर डोंगर दिसतोय तिथंच एक ट्रिंगलवाडी किल्ला आहे। मला भूक लागून गेली होती गाइस खूप जोरात, म्हणून मी एक आंबा खातोय आता। मित्रांनो, आता आपण परत रेल्वे डॅमच्या इथं आलेलो आहे आणि इथला नजारा आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, एकदम अप्रतिम आहे। आणि इथं खूप सारे काजूचे झाडे सुद्धा लावलेली आहे, खूप घनदाट जंगल आहे इथं। आता तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा। इगतपुरीची की मातेच्या मंदिरात आलेलो आहे। तर आता आपण मध्ये जाऊ आणि मातेचं दर्शन घेऊ। आणि माझा एक जुना व्हिडिओ सुद्धा आहे, त्याच्यात मी पूर्ण इन्फॉर्मेशन दिली या मंदिराबद्दल। आज रविवार आहे आणि इथं गर्दी सुद्धा आहे, पण गर्दीचं कारण थोडं वेगळं आहे बहुतेक। इथं लग्न आहे बहुतेक। मित्रांनो, आता आपण फिरत फिरत जव्हार एरिया मध्ये आलोय आणि जव्हार एरिया मध्ये एक वैतरणा नदी आहे। त्या वैतरणा नदीच्या समोरच एक महादेवाचं मंदिर आहे। आता आपण त्या मंदिराचे दर्शन घेऊयात।
मित्रांनो आता आपण दर्शन झाले आपले आणि इथला नजारा एकदम अप्रतिम आहे आणि खूप सुंदर सुद्धा आहे। आणि इथं जे पाण्याची लेवल आहे आपल्याला कळते, जेवढा पण मातीचा भाग आहे तेवढी ह्या नदीची पाण्याची लेवल आहे, म्हणजे किती प्रमाणात इथं पाणी साचतं पावसाळ्याच्या वेळेस। मित्रांनो मला खूप जोराची भूक लागली आणि पप्पांना सुद्धा, तर माझी आता भूक कंट्रोलच नव्हती होत, तर आम्ही नेहमीप्रमाणे घरूनच आणलेलं आहे जेवण। तर बघा गाई सुद्धा तिचं जेवण करते आमच्या सोबतच। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजचा संडे स्पेंड केला एका निसर्गरम्य जागेवर आणि एका हिल स्टेशनवर येऊन, म्हणजेच की इगतपुरी। तर होप सो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल, जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। बाय बाय।